Hello everyone, I am Vaishali. Today we are going to Pythagoras theorem. In Pythagoras theorem काय ते आपण बघणार आहोत आज. तर लक्ष द्या, अत्यंत सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे Pythagoras theorem. तर लक्ष द्या. In a right angle triangle, the square of the hypotenuse side is equal to the sum of square of the two other sides. Okay, Pythagoras theorem आपण बघणार आहोत. पहा आता पायथागोरस थेरममध्ये राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे. 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल मीन्स 90 डिग्रीचा अँगल येतो पहा. आणि AC हे हायपोटेनियस आहे. डायग्राममध्ये पहा, AB हे परपेंडिक्युलर लाईन आहे आणि BC हे बेस आहे. BC हे 5 सेंटीमीटर, AB 12 सेंटीमीटर. हायपोटेनियस आपल्याला काढायचं आहे. ओके, आता फॉर्म्युला काय येते पहा, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. आता पहा, बेस स्क्वेअर मीन्स काय येतं, BC स्क्वेअर. BC स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर पहा 12 सेंटीमीटर आहे. परपेंडिक्युलर काय येतं, AB स्क्वेअर. हायपोटेनियस आपल्याला काढायचं आहे. हायपोटेनियस काय येतं, AC स्क्वेअर. ओके, नेक्स्ट पहा, BCची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहेत. BCची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर. लिहून घेऊया आपण 5 स्क्वेअर प्लस ABची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली आहेत 12 सेंटीमीटर मीन्स 12चा स्क्वेअर. ओके, आता नेक्स्ट पहा, 5चा स्क्वेअर येतं 25 प्लस आणि 12चा स्क्वेअर येतं 144. आता दोघांचं ॲडिशन करून घ्यायचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 144. 25 प्लस 144चा आन्सर येतं 169 AC स्क्वेअर. आता AC स्क्वेअरचा आन्सर आला 169 आणि AC काढणार आहोत आपण. 169चं स्क्वेअर रूट किती येतं ते पहा, 13 येतं. 13 सेंटीमीटर. ओके, 13 सेंटीमीटर आन्सर आलेला आहे पहा. अत्यंत सोप्या पद्धतीनं मी सांगितले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. थँक्यू.